लक्ष लागलेलं असताना या नाकेबंदीवरनं अमेरिकेला इशारा चीनने सुद्धा आता दिलेला आहे. इराणशी आमचा व्यापार आणि ऊर्जेशी संबंधित करार असल्यामुळे चीनची जहाजं या सामुद्रधुनीत ये जा करतील. हॉर्मुझमध्ये प्रवास करणाऱ्या चीनच्या जहाजांना अडवू नका असा इशारा वजा धमकी चीननं अमेरिकेला दिलेली आहे. एकीकडे चीननं अमेरिकेला इशारा दिल्याचं वृत्त असतानाच चीनचं एक जहाज हॉर्मुझची सामुद्रधुनी पार करून चीनच्या दिशेनं निघालेलं आहे अशी बातमी आहे की नाकेबंदी लागू केल्यानंतर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत चीनचं हे जहाज होतं. 6 तास हे जहाज पर्शियन नाखातात उभं होतं आणि त्यानंतर हे जहाज आता चीनकडे रवाना होतंय. या सगळ्यात आता अमेरिकेचीच नाचक्की झाल्याचं चित्र आहे. फक्त चीनच नाही तर इतरही काही देशांनी उघडपणे या हॉर्मुझच्या नाकेबंदीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्या देशांनी काय म्हटलंय आपण पाहूयात. ग्राफिक्सच्या माध्यमातून जाऊयात मीडिया सेंटरला. तर नाकेबंदीवरती अर्थातच इराणने नाराजी व्यक्त केलेली आहे आणि अमेरिकेशी जोरदार लढा देऊ असा पुनरुच्चार केलाय. चीनने म्हटलेलं आहे हॉर्मुझ सामुद्रधुनीला रोखणं हे आंतरराष्ट्रीय हिताचं नाहीये आणि ब्रिटनने असं म्हटलेलं आहे की अमेरिका संघर्षात सहभागी नाही, मात्र हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करायला हवी. म्हणजे ब्रिटन स्वतः इराण अमेरिका संघर्षात सहभागी नाहीये, परंतु हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करायला हवी असं ब्रिटनचं स्पष्ट म्हणणं आहे. तर हॉर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी केल्यामुळे मध्ये शांतीच्या चर्चांमुळे जे थोडंसं कमी झालेलं टेन्शन होतं ते जगाचं टेन्शन पुन्हा एकदा वाढलंय. पण त्यातही एक दिलासादायक बाब आहे ती अशी की इराण आणि अमेरिका या चर्चेला पूर्ण विराम मिळाला नाहीये असं कळतंय. इस्लामाबादमधील 21 तास चाललेली चर्चा निष्फळ ठरली, पण आता पुन्हा एकदा चर्चा होण्याची शक्यता आहे तशी माहिती मिळतेय. एप्रिल महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. विशेष म्हणजे या चर्चेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सौद, तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगान आणि इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मदबोली हे देखील यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आता इराण अमेरिकेनंतर आपण या युद्धातला तिसरा देश, तिसरी पार्टी म्हणजेच इस्रायलकडे बोलूया. युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलच्या निशाण्यावर राहिले ते लेबनान आणि अर्थातच इराण सुद्धा, परंतु लेबनॉनच्या हेजबुल्लाच्या सगळ्या स्थानांवरती इस्रायलने सातत्याने हल्ला केलाय. इराण अमेरिकेनंतर आता लेबनॉन आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्येही शांतता चर्चा होणार असल्याची लक्षणं आहेत. ही चर्चा अमेरिकेत होऊ शकते. हिजबुल्लाने मात्र या चर्चेला विरोध दर्शवलाय. आता या देशांमध्ये शांतता चर्चा कशी होते हे आपल्याला सगळ्यांनाच येणाऱ्या काळात कळेल. पण युद्धावरनं आणखीन एक युद्ध सुरू झालंय. हे युद्ध फक्त अस्त्रांनी नाही तर शब्दांनी लढलं जात आहे. कॅथलिक धर्मगुरू पोप लिओ आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात एक मोठं शाब्दिक युद्ध गेल्या काही दिवसांपासून सुरू झालंय. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरती पोप लिओ यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना गुन्हेगारीबाबत कमकुवत आणि परराष्ट्र धोरणात अतिशय वाईट असं म्हटलं. पोप यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल आपण काहीच चुकीचं बोललो नाही, आपण माफी मागणार नाही अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली. तर युद्धाच्या या अपडेट्स बरोबरच एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा. सबको हमेशा कोजी रहना है. क्या रहना है? कोजी सर. Speed. कोजी सर. Grip. कोजी सर. Fit. नोट कोजी सर. दिख रहा है. जाओ जाकर कोजी पेन करो. सर. कोजी. ये नहीं तो कुछ नहीं. विदर्भातल्या अनेक भागांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. वाशिममध्ये उन्हाचा पारा 42 अंशांवरती आहे. काल वाशिम शहरामध्ये तब्बल 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उकाड्यामुळे दुपारच्या वेळी लोकांनी घराबाहेर निघणं टाळलं.